शिवमंदिरात अभिषेक पूजा करण्याचं राहून गेले। अभिषेक पूजेसाठी शहाळे आणण्यासाठी घरून निघाले, परंतु परत आलेच नाही। शिवमंदिरात अभिषेक पूजा करायची आहे म्हणून घरून शहाळे नारळ आणण्यासाठी गेलेले रायगड जिल्ह्यातील राजपुर येथील जयेश पांडुरंग गीते वय 48 वर्ष, तालुका मुरुड जंजिरा हे परत आले नाही। मात्र त्यांच्या मृत्यूची वार्ता गावभरात पोहोचली, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजपुर येथील जयेश पांडुरंग गीते वय 48 वर्ष, तालुका मुरुड जंजिरा हे सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी सोमवार असल्याने राजपुरी येथील शिवमंदिरात पहाटे अभिषेक पूजा असल्याने त्याची तयारी करीत असताना शहाळ्याची म्हणजेच नारळाची आवश्यकता आहे, म्हणून जयेश गीते हे शहाळे खरेदी करून आणण्यासाठी गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुरुड शहरातील समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी आले होते। जयेश गीते हे मुरुड समुद्रकिनारी श्रीयश रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या चंदन खोत यांच्या शहाळे स्टॉलवरून शहाळे खरेदी करून राजपुरी येथील निवासस्थानी परतत असताना समुद्रकिनारी असलेल्या सुमारे 90 फूट उंच नारळाच्या झाडावरून वेगाने नारळ डोक्यात पडल्याने जयेश तिथल्या तिथेच जागीच गतप्राण झाले। या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण मुरुड तालुक्यासह राजपुरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मयत जयेश गीते हे राजपुरी कोळीवाडा येथील नौका हरिहरेश्वर या बोटीचे तांडेल आहेत। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व 2 मुलगे असा परिवार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.